जो वक्त के सांचे में ढल गए। कुछ लोग थे जो वक्त के सांचे में ढल गए, कुछ लोग थे जिन्होंने वक्त का सांचा बदल दिया। नमस्कार, मी सानिका राधास्वामी निकम सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्य प्रणाम करते आणि परमपूजनीय शुभदास महाराज, युग पुरुष स्वामी विवेकानंद आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करते। करुणी जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान ज्यांनी लिहिले भारताचे संविधान। खरंच वादळाला कवेत घेणं वाटतं तितकं सोपं नसतं आणि फुंक मारून प्रबोधन करणं हे सर्वांना जमत नसतं। घडवायचा असेल समृद्ध भारत तर उधळवून घ्यावा लागतो संसार आणि परिवर्तनाच्या चळवळीसाठी झेलावे लागतात आपल्यांचेच वार, झेलावे लागतात आपल्यांचेच वार। आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती। भारतामध्ये अनेक ठिकाणी हा दिवस ज्ञान दिवस किंवा समता दिवस म्हणून साजरा केला जातो। एवढेच नव्हे तर देश आणि विदेशामध्ये ब्रिटन, कॅनडा, कोलंबिया अशा देशामध्ये आजचा हा दिवस आंबेडकर समता दिवस म्हणून साजरा केला जातो। खरंच भारतातल्या एका मनुष्याची देश आणि विदेशामध्ये गौरव होणं ही प्रत्येक भारताच्या माणसासाठी एक गौरवाची बाब आहे, खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर एक ऐसा नाम, एक ऐसा जीवन, एक ऐसा योद्धा जिसके करुणा ने मानवता का, जिसके विचारों ने भारत का इतिहास का सांचा बदल दिया। I am recently reminded the words of President श्रीमती द्रौपदी मुर्मू। She said कि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ये मेरे लिए भगवान समान है, क्योंकि उन्होंने कुछ ऐसा किया था जिसके कारण आज मैं यहाँ पर खड़ी हूँ। भारतवर्ष एक महापुरुषांची भूमी आहे आणि याच पावन भारतामध्ये एका महापुरुषाचा जन्म झाला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। समाजासाठी देशासाठी अहोरात्र कार्य करून ज्यांनी भारतातल्या भारतवासियांना एक वारसा दिला, ज्यांच्या वारसामुळे आज प्रत्येक भारतातला माणूस एक दिशादर्शक आणि मार्गदर्शक यशस्वी युगपुरुष ठरत आलेला आहे। बाबासाहेबांमुळे भारतातल्या प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं, बाबासाहेबांमुळे भारतातल्या प्रत्येक माणसाला ही माणुसकी मिळाली। खरंच हवेपेक्षा त्याचा वेग जास्त नव्हता, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त नव्हता, कारण अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता। हमने देखा है अरे कि इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं, इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं, लेकिन गुलाम को इंसान बनाता देख मैंने सिर्फ एक ही बादशाह देखा है और वो है डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर। एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते।